आता आपण पाहू की ऍक्सेस सिक्वेन्स कसा बनवायचा किंवा आणि त्याच्यामध्ये ऍक्सेस कसे ऍड करायचे. ती कोड आहे V/07. एंटर दाबलं. आता ऑलरेडी मी माझा बनवलाय ZSPA ते सेव्ह केलेलं आहे. येस. आता त्याच्या आतमध्ये जाऊन चेक करतो आहेत का ऍक्सेसेस, आहेत का नाही, आणि मला एंटरही करू देत नाहीये. मग मी काय करतो, न्यू एंट्री. मग जसं मी सांगितलं की 10 नंबर घेतला. मग आता 10 नंबरवर कुठला टेबल टाकायचा, आपल्याकडे तर 2 टेबल आहेत. एक आहे 546, एक आहे 4. मग कशामध्ये जास्त फिल्ड आहेत? 546. 546 मध्ये 546 एंटर. 20 नंबरला 4 नंबर. ओके. आणि ह्या 2 टिक लावायच्या. ओके. आता हे झालं तुमचं मेन फोल्डरमध्ये तुम्ही बनवला ऍक्सेस सिक्वेन्स. सब फोल्डरमध्ये तुम्ही बनवला, ऍड केली, हे टेबल तुम्ही ऍड केले ह्या ऍक्सेस सिक्वेन्सला, बरोबर. आणि थर्ड नंबर ह्याला तुम्हाला काय करावं लागेल, प्रत्येक टेबलला असं सिलेक्ट करायचं आणि फिल्ड फोल्डरला जायचं. फिल्ड कशामुळं, तर तुम्ही काय करताय की ते असाइनमेंट करताय त्या फील्डची हेडर का आयटम ह्या शब्दासोबत. मी जातो बघा, तिथं आलंय द फील्ड असाइनमेंट हॅज नॉट येट बीन मेड. मग मी जातो, पहिला टेबल सिलेक्ट केला, ह्या फोल्डरला डबल क्लिक केलं, एंटर दाबलं. एंटर दाबलं बघा, मी सेल सॉर्ट कशामधनं घेतोय, हेडर. KOMK म्हणजे हेडर. डिस्ट्रीब्युशन चॅनल कशामधनं घेतोय, हेडर. टूल टू पार्टी फाउंड कशामधनं, दॅट मॅच. नाही, हेडर. इथं एरिया एक हे आलं होतं ना सर, काय नो एंट्रीज फाउंड दॅट मॅच. नाही, माझ्या स्क्रीनवर हे आलं होतं, नो एंट्रीज फाउंड दॅट मॅच सिलेक्शन क्रायटेरिया. इथं आलंय ना खाली, म्हणजे ते आपण आधी केलं नसल्यामुळे तसं येतं. म्हणजे ते काय दाखवतं की हां थर्ड हां. फोल्डरला तुम्ही गेलेला नाही. हम्म. हा, ओके. आणि थर्ड मटेरियल कुठनं घेतोय बघा, मटेरियल हेडरवर असतं का, नसतं. म्हणून त्यानं काय दिलंय बघा, काय दिलंय, KOMP दिसतंय का, डॉक्युमेंट स्ट्रक्चर KOMP. ओके. आता हे झालं. सर KFRST आणि KBST काय? हे जे रिलीज म्हणजे हे हा टेबल KFRST. ऍक्ट, हा टेबल रिलीज करायचा का, हे बाय डिफॉल्ट येतात, हे काही तुम्हाला करायची गरज नसते. हा टेबल तुम्ही इथे जर नाही, आलात तर याच्यात मग बाय का डिफॉल्ट बरं नाही अप्लाय येते हेडर किंवा आयटम? हे का, खालच्या 2 म्हणताय का, हेडर किंवा आयटमला. हां, हेडर आणि ते आयटम काय, का बरं नाही हा दिले याच्यात डॉक्युमेंट? बरोबर, कारण हे स्टेटस आहे. स्टेटस कशाचं, ह्या 546 टेबलला ऍक्टिव्हेट करायचं का नाही. आपण ऑलरेडी थर्ड स्टेपला आलोत ना, त्याच्यामुळे ते बाय डिफॉल्ट ऍक्टिव्हेट करताय. तेच जर मी काय केलं असतं, समजा नुसतं टेबल आणि बनवून सोडून दिलं असतं ना, हं, आपण हं, हं, नुसतं हं. ऍक्सेस प्रिंट करून सोडून, तर हे ग्रीन टेबल ऍक्टिव्हेट नसले. हे ग्रीन काय आहे ते 2? कारण हे टेबल रिलीज केले. तुम्हाला जर आठवत असेल, मी एक मिनिट तुम्हाला आपली रेकॉर्डिंग मध्ये बघा, टेबल ऍक्टिव्हेट म्हणून आलतं बघा, आठवतंय का, टेबल ऍक्टिव्हेटेड म्हणून. वाटलं तर आपली रेकॉर्डिंग कन्वर्ट झालं का बघतो मी, 2च मिनिटं. नाही ते ग्रीन 2 काय आहे? नाही नाही, ते ग्रीन हेच आहे की तुमचा जो हा टेबल आहे 546, हा ऍक्टिव्हेटेड आहे का नाही. ज्यावेळेस तुम्ही बनवता ना, त्यावेळेस कधी कधी जर त्यात काही इश्यूज जर आले तर तो रेड असतो. पण तुमचा टेबल ऑलरेडी सक्सेसफुली जनरेट झालाय ना, म्हणून तो ग्रीन. रिलीज स्टेटस म्हणजे हा टेबल घेऊन तुम्ही प्राइसिंग किंवा काही प्रोसेस करू शकता. प्राइसिंग म्हणजे हे साठी हा एका टेबल टेबल वापरू शकता. बद्दल आहे का? ही हा, जी इन्फॉर्मेशन दिसली होती फक्त 546 ची आहे का? 546 बघा ना, ऍक्सेस सिक्वेन्स ZSPA, स्टेप नंबर 10 आणि टेबल नंबर 546, 4 दिसतोय का इथं, हम्म. 4 नाही. आणि ते आणि- टेबल जर ऑलरेडी ओके असतील तर हे टेबलला ग्रीन येतं बघा. तुम्हाला एक मिनिट, तुमचाच व्हिडिओ आहे ना आपला, बघा आता व्हिडिओ दिसतोय का. हा, आता आपण एंडला असेल. एक मिनिट
आता बघा बघा दिसतंय का टेबल A46 हॅज बीन सेव्ड आणि रिपोर्ट ऑन स्क्रीन टेबल जनरेटेड म्हणजे हे ऍक्टिव्ह केलं त्यांनी हे टेबल बनवून म्हणून ते ग्रीन स्टेटस येतं राईट ओके त्याच्या बाजूचं काय होतं सर मग त्या लाईन मध्ये म्हणजे कुठे आपल्याच प्रेझेंट याच्यात बीएनसी काय आहे बीएनसी एक मिनिट प्रेझेंट याच्यातच सध्याच्या चालू जे इथे का केबी स्टेटस येस येस ते दोन्ही बीएनसी स्टेटस बीएनसी नाही काय बी अच्छा आणि अच्छा हे शेवटचे नाही काय प्रायोरिटीच्या समोर ऍक्सेस ऍक्सेस जे आहे टाईप ना बघा प्रायोरिटी बी शेवटचा कॉलम प्रायोरिटी हेच हा ना की फील्ड नॉट हम्म. रिलेव्हंट फॉर ऍक्सेस डेटा फील्ड फ्रॉम कंडिशन टेबल म्हणजे काय माहितीये का आता हे जे हे फील्ड आहेत ना ह्या फील्ड तुम्हाला आता हे जसं की इकडे बघा सेल्स ऑर्ग तुम्हाला डॉक्युमेंट मध्ये सापडेल का सेल्स ऑर्डर मध्ये सेल्स ऑर्ग असते का असते सिस्टम चॅनल असतं का असतं कस्टमर असतो का असतो पण हे जे फील्ड नसणार आहेत बी म्हणजे काय फील्ड नॉट रिलेव्हंट फॉर ऍक्सेस म्हणजे हे जे ऍक्सेस आहेत हे फक्त 4 फील्ड कन्सिडर करणार आहे बघा ना इथं आलंय का काही म्हणून तेच आणि सी म्हणजे काय की डेटा फील्ड फ्रॉम कंडिशन टेबल हे ऑलरेडी हे रिलीज स्टेटस आहे असं राईट क्लिअर आहे इथपर्यंत आता थोडं बॅक जातो आता बघा हा टेबल तर आपण असाइन केला आता हा टेबल असाइन न केल्यामुळे काय झालंय बघा व्हाईट कलर मध्ये आणि हा हे आता जर मी सेव्ह करायचा प्रयत्न केला तर तुम्हाला वॉर्निंग देईल बरं का आलंय का ठीक आहे म्हणते तुम्ही ऍक्सेस सिक्वेन्स ZSP इनकन्सिस्टंट का टार्गेट फील्ड VKORG मिसिंग म्हणजे VKORG म्हणजे सेल्फ ऑर्ग ऍक्सेस 20 म्हणजे 20 नंबर मध्ये तुम्ही VKORG असाइन नाही केलेला असं म्हणण्यात येत मला सेव्ह करू दिलं का त्यानं सेव्ह करू ते दिलं का असाइन आलं करायला का लागेल हा आता मग ह्याला मी नाही सिलेक्ट करतो फील्डच्या इथे जातो एंटर दाबतो बघा VKORG दिसते म्हणजे सेल्फ ऑर्ग ते म्हणते की मला असाइन करायचं राहील आता तुम्ही म्हणता सर त्या 2 फील्ड तिथे का नाही आलं बरोबर कारण हे फील्ड हा टेबल कुणाचा आहे एसएपीचा आहे एसएपीने ऑलरेडी ते स्टँडर्ड दिले होते आपण काय केलंय स्वतःचा बनवलाय कुठला 546 आपण बनवला आणि ऍक्टिव्हेट केला ना एसएपीने ऑलरेडी ऍक्टिव्हेटेड टेबल 4 नंबरचा टेबल ऍक्टिव्हेटेड स्टेटस मध्येच आपल्याला दिलेला आहे क्लिअर तर आता हे जर आता मी बॅक सर जातो आता समजा सर हे जे VKORG आहे आता आपण हे जे 004 ओपन केलं होतं राईट तर त्यात VKORG होतं दुसरं काय होतं अजून दाखवतो हा हा याच्यामध्ये काय होतं VKORG VT WG आणि MTR तर आता आपण समजा आपल्याला काय म्हणतो VKORG ला आयटम वर करायचं असलं तर KOMP करायचं असलं तर करू शकतो का येस ती फील्ड फक्त आयटमला पण असली पाहिजे आता QM केला तर आहे आता मी काय करतो VKORG ना मग आता खाली जाऊन चेक करतो आणि ते चेंज केल्यावर काय स्पेसिफिक चेंज म्हणजे त्याचा फरक पडतो त्या याच्यावर मग काय होतं की एखाद्या वेळेस जर ती हेडरला नसेल तर मग ती म्हणते की रेकॉर्ड नॉट फाउंड कारण का हेडरला जाऊन चेक करते किंवा आयटमला जाऊन चेक करते ती आयटमला ती फील्डच नसेल तर कारण तुम्ही काय सांगितलंय हा की इन तिथे शॉर्ट जाऊन आपण ते असं म्हणू शकतो की आपण जे असाइन करतोय ते फक्त आपण त्याला एक ऍड्रेस देतोय की बाबा तू इथून ती व्हॅल्यू फेच कर असं राईट एक्झॅक्टली राईट आता जर तुम्ही हेडरला दिली हेडर मध्ये ती नसेल तर समजा आपला प्लांट आहे समजा मी हे ऑर्डर काढली बरोबर ऑर्डरला जर मी तर लिहिले की हेडर मधनं प्लांट घे पण आपण प्लांट हेडरला टाकतो का टाकतच नाही ना म्हणून तुम्ही तुम्हाला हे प्लांटचं उदाहरण दिलं होतं बघा तो हेडरला पण आहे इथं VKORG नाही येत मग त्याला सापडणारच नाही
हम्म, मग ते काय म्हणेल रेकॉर्ड फाउंड नाही म्हणणार असं. मला हम्म, नाही कळलं पण सर, आता तुम्ही सेकंडचं बोलले ना फील्ड मध्ये ऍड करायला, तिथून नाही कळालं 004चं. 004चा बघा, ह्याला सिलेक्ट केलं मी, इथे हां आलो, चेक केलं. आता इथे बघा, हां सिस्टीमला काय सांगितलं, VKORG कुठनं घ्यायची, KOMK म्हणजे हेडर, ठीक आहे, मग हेडर मधनं घेणार. VTWIG कुठनं घ्यायची, KOMK म्हणजे हेडर. PMAT म्हणजे मटेरियल कुठनं घ्यायचं, आयटम, KOMP म्हणजे आयटम, P म्हणजे आयटम, K म्हणजे हेडर, असं. आणि दुसरं सांगितलं होतं की स्टेटस फील्ड इथं का नाहीये, ती कशामुळे स्टेटस नाहीये, काय? ते आपलं इथे हम्म, ग्रीन ग्रीन आलं होतं ना हां 546 ला ग्रीन, हां हम्म, ते इथं का नाही, तर कारण एसीपीचा स्टँडर्ड टेबल आहे, ऑलरेडी स्टँडर्ड स्टेटस मध्ये दिलं आपण. जे आपले टेबल्स असतात त्यांनाच ते ग्रीन ग्रीन येतं. ओके. ते तुम्ही Clear? टिक मार्क का केली होती? कुठे, जस्ट ते केली आहे, मला दाखवण्यासाठी केली, बाकी काय. आणि त्याच्यावर डबल क्लिक केलं ते ओपन झालेलं का, कलरफुल वाला ते कुठलं, आत्ता एक होतं ते नाही मी बरंच काय कलर, असं ऑरेंज टिक, कलरचं. असं केल्यावरती रेड आहे असं. नाही नाही नाही, ते एक नाही का नवीन विंडो ओपन झालेली इकडे नवीन विंडो कुठं, इथं त्याच्यातच तिथंच नाही का ते नाही नाही, एक ऑरेंज मिनिट, कलर मध्ये फिरत होतं. ऑरेंज कलर काहीच नाही आलं. बॅक जाऊन बघ, दाखवू का इथे, नाही नाही, तिथं नाही तिथंच आत्ता आता होतं इथे तिथंच. सिलेक्ट केलं, डबल क्लिक मध्ये केलं, इथे आलो हा. हम्म. आणि फील्ड कॅटलॉगला गेलो, म्हणजे फील्ड ऑलरेडी फील्ड कॅटलॉग मध्ये, मला नाही ओके. समजलं तुमचं. काहीतरी आलेलं नाही नाही का, तुम्ही कल्पेशला आत्ता बोलत होते त्याशी, तेव्हा काहीतरी डिस्प्ले दिसत होता. ते म्हणजे सर तो हे म्हणत होता, आपलं जे डॉक्युमेंट स्टेटस आहे ना, तर आपलं इथं काय आलं होतं, ग्रीन आलं होतं, राईट. हा हा हा, नाही नाही, ते खाली 2 फील्ड्स होतात. बरोबर. त्याचं नाही, तेच ना? त्यात मी ऑरेंज, नंतर रेकॉर्डिंग सांगेन. बरं ठीक आहे. आता बघा, हे काय टाकतंय, ZSPA 20 नंबरची स्टेप आणि 4 नंबरचा टेबल, आणि पहिल्याला काय दाखवतंय, ZSPA 10 नंबरची स्टेप आणि 546 टेबल, बरोबर. हम्म, राईट. हम्म. हा, हे हिरवा बोलत होतं ना, KFSRT, नाही हा, हेच ना? नाही, दुसरं होतं. दुसरं काहीतरी नंतर सांगू हम्म, रेकॉर्डिंग बघून. म्हणजे आता मी तिन्ही हो. फोल्डरचं काम केलं, ऍक्सेस सिक्वेन्स बनवला, त्याच्यात ऍक्सेस सिक्वेन्स टाकले आणि फील्ड पण असाइन केले, राईट. आता मी सेव्ह करतो. हम्म. आलं, हा मला हे झालं, मग मी ह्याला सेव्ह करतो. सेव्ह केल्यानंतर माझा ZSPA नंबरचा ऍक्सेस सिक्वेन्स बनला. क्लिअर, इथपर्यंत, इथपर्यंत क्लिअर आहे का. हम्म. हा, आता थर्ड स्टेप असते, कंडिशन टाईप. म्हणजे आता वेगवेगळ्या कंडिशन असतात, आपण त्यावेळेस बघितलं होतं बघा, VK11 ला प्राइस असते, डिस्काउंट असते, टॅक्स असते, राईट. हम्म. आता आपण एक काम करू, आपल्या SKF ची स्वतःची एक कंडिशन बनवू. ओके, आता हम्म. मग त्याचा टी कोड काय आहे, 20/06, बरोबर. हम्म. हा, आता 20/06, आता ह्याच्यामध्ये काय असतं, किती किती कंडिशन आहेत, 992, बरोबर. आता काय असतं हम्म. बघा, म्हणजे मी तुम्हाला पहिल्यापासून सांगितलं, SAP रिकमेंड काय केलेलं आहे, SAP ची कंडिशन घ्या, किंवा SAP चं काही जे काय असेल डॉक्युमेंट टाईप, आणि त्याला कॉपी करून तुमचं बनवा. हम्म. डोंट गो फॉर इच अँड एव्हरीथिंग फॉर न्यू एंट्री. हे SAP चं रिकमेंडेड आहे बरं का. हा, मग SAP ची प्राइसिंगची कंडिशन कुठली आहे, PR00, दिसते. मी ह्याला काय करतो, सिलेक्ट करतो आणि डिटेल्स मध्ये जातो, ही PR00 प्राइसची कंडिशन आहे. मग मी ह्याला कॉपी करतो, कॉपी,
आणि आपली बनवायची. मग मी काय करतो, झेड एस्केप प्राइसिंग कंडिशन, आणि इकडे पण डिस्क्रिप्शन टाकतो, एस्केप प्राइसिंग कंडिशन. ओके, एंटर झालं. झेड एसपीसी एस्केप प्राइसिंग कंडिशन, एस के काय टाकले, एसपीसी. ओके, याचं डिस्क्रिप्शन पण इथे लिहून टाक. ठीक आहे, आता ह्याला मी सेव्ह करतो. आता बघा इथे कंडिशन क्लास कुठला आहे, कंडिशन क्लास कुठला बी. आहे, बी म्हणजे प्राइस, जे की तुम्हाला त्यावेळेस सांगितलं होतं. राईट, आता हे झेडएसपीसी बनवलं. आता परत माझा मूळ क्वेश्चन, ऍक्सेस सिक्वेन्स आणि ह्या कंडिशन टाईप मध्ये लिंक आहे का? जसं 1 नंबर आणि 2 नंबरला लिंक केलं तर आहे का? नाही. मग तुम्ही जर त्या कंडिशन टाईपला गेलं, बघा ऍक्सेस सिक्वेन्स काय इथे, PR02. पण आपण काय बनवलाय, आपला ऍक्सेस सिक्वेन्स काय, वाचा ना, 2 नंबरची स्टेप काय बनवलाय तुम्ही, 0. टी कोड वाचताय तुम्ही, टी कोड नाही, मी ऍक्सेस सिक्वेन्स विचारतोय. दिसते का? फर्स्ट स्टेप मध्ये टेबल बनवले, दुसऱ्या स्टेप मध्ये ऍक्सेस सिक्वेन्स बनवला, टी कोड वापरला, भिजल्या 0 काय आहे? दिसते का इथे? ZSP आहे. ZSP. मग जर तुम्ही सर्च केला तर ते तुम्हाला सापडेल पण ZSP. तुम्ही मॅन्युअली पण टाकू शकता, झेड 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 झेड. दिसते का? दिसते. मग त्याला मी डबल क्लिक करतो, म्हणजे आपला ऍक्सेस सिक्वेन्स पण आला, म्हणजे आपली कंडिशन आपलाच ऍक्सेस सिक्वेन्स आलं. लिंकिंग झालं म्हणजे का? हा, म्हणजे लिंकिंग झालं. टेबल आणला, ऍक्सेस सिक्वेन्स मध्ये टाकला, ऍक्सेस सिक्वेन्स आणला, कंडिशन टाईप मध्ये टाकला, बरोबर. डेटा वॉज सेव्ह करतो, सेव्ह केलं. बघा ना, स्टेप, टेबल आणले, ऍक्सेस सिक्वेन्स मध्ये टाकले, ऍक्सेस सिक्वेन्स आणला, कंडिशन टाईप मध्ये टाकला. ओके. आता 4 नंबर स्टेप, प्राइसिंग प्रोसिजर. आता जर मी बॅक जातो, माझी ऑर्डर काढतोय, आपला कस्टमर आहे का, माहिती आहे का, 90 आहे का? येस सर, वेलकम टू 999 622 हे मटेरियल आहे का आपलं? 6522. ओके, क्वांटिटी 1. आता जर तुम्ही इथं आलात, प्राइसिंग रेजिंग सगळं येते, पण जर तुम्ही चेक केला, दोन्ही ठिकाणी चेक करू शकता, हेडरला जा, प्राइसिंग RBA0, बरोबर आहे. ठीक आहे, तितकंच लक्षात ठेवा. आता आपण काय करू, आपली 4 नंबरची स्टेप पहिल्यांदा कंप्लीट करून घेऊ. ही स्टेप इग्नोर करा 2 मिनिटासाठी, म्हणजे आणखी सोयीस्कर समजेल. 3 स्टेप समजल्यात का तुम्हाला ह्या? हॅलो, हो. आता 4 नंबर कंडिशन सिक्वेन्स. आता प्राइसिंग प्रोसिजर म्हणजे काय, इट्स अ बंच ऑफ कंडिशन. आता कशी बनवायची, V/08 हा टी कोड आहे. आता इथे एसटीपीची स्टँडर्ड प्राइसिंग प्रोसिजर काय, RVAA01. मग मी काय करतो, ह्याला सिलेक्ट करतो, कॉपी म्हणतो आणि आपली बनवतो, ZSKF प्राइसिंग प्रोसिजर. मग काय करतो, SKF प्राइसिंग प्रोसिजर, बरोबर, एंटर करतो. ते काय म्हणते, ह्या प्राइसिंग प्रोसिजरच्या आतमध्ये जेवढ्या कंडिशन आहेत तेवढ्या कॉपी करू का? मी म्हणतो येस, कॉपी ऑल. आता जिथं रेड येते ना, त्याला काय म्हणायचं, स्किप म्हणायचं. जिथं रेड आलंय ना, स्किप म्हणा.
येल्लो आहे, एंटर दाबायचं. येल्लो असेल तर एंटर दाबत राहायचं. असे वॉर्निंग इन्फॉर्मेशन येत राहतील, एंटर दाबत राहायचं. प्राइसिंग प्रोसिजर कुठली बनली? एस्केप प्राइसिंग प्रोसिजरला मी सेव्ह करतो. ZSKF प्राइसिंग प्रोसिजर वाटलं तिथे टाकतो मी. ZSKF प्राइसिंग प्रोसिजर, त्याचं डिस्क्रिप्शन हे, राईट. त्याला मी सेव्ह केलं. आता बंद करतो किंवा इथपर्यंत थांबतो. आता पण मला सांगा, सेम क्वेश्चन माझा, या प्राइसिंग प्रोसिजरची ह्या कंडिशन टाईप लिंक आहे का काही? जसं तुम्ही स्टेप 1 बनवली, 2 मध्ये ऍड केली, 2 बनवली, 3 मध्ये ऍड केली, 3 बनवून 4 मध्ये ऍड केली का? मग ह्या प्राइसिंग प्रोसिजरला सिलेक्ट करा आणि सब फोल्डरला जाईल. बघा इथं स्किल कुठली प्राइसिंग आहे? PR00. आपल्याला कुठली पाहिजे? आपली पाहिजे ना. आपली कुठली आहे? कुठली कंडिशन बनवली आपण? कुठली बनवली? दिसतंय? ZSPC किंवा F4 करून जाऊन बघू पण शकता तुम्ही, असं काही हे ना. पाठ असेल ठीक. अरे अरे बऱ्याच खाली फाइंड ऑप्शन नाही आहेत का? हा फाइंडचा ऑप्शन बघा, झेड ने इतक्या प्राइसिंग आहे, दिसले का तुम्हाला? झेड स्टार केलं मी. आपली कुठली आहे? दिसते? मग ह्याला डबल क्लिक करा, एंटर दाबा. आलं? एस्केप प्राइसिंग कंडिशन म्हणजे आपलीच प्राइसिंग प्रोसिजर आणि आपलीच प्राइसिंग कंडिशन. बरोबर आहे पियुष कल्पेश? चला आता मी सेव्ह करतो. ओके, आता आपण इथपर्यंत आलो. आता लास्ट स्टेप 5 नंबर. आता त्याच्या आधी मी काय करतो, तुम्हाला सेल्स ऑर्डर काढून दाखवतो. VA01 तुमचा कस्टमर, तुमचं मटेरियल, क्वांटिटी. पण मला सांगा, आता मी आतमध्ये गेलो, कंडिशन्सला गेलो, स्टील काय येतं इथं? आपली प्राइसिंग आहे का ही? PR0 आहे का? आता आपली स्वतःची वेगळी बनवली ना आपण. SKFP. हा, SKF मेसेज. मग ही आपली आहे का? यायला पाहिजे होतं. हो. नाही. मग मी जातो अनालिसिसला. वर बघा, कुठली प्राइसिंग प्रोसिजर येते? RVAA01. हा, सगळ्यात टॉपचं फोल्डर आहे, ती प्राइसिंग आहे. आयदर तिथे पाहू शकता किंवा आयदर हेडरला जायचं आणि इथे दिसत. किती सेम म्हणजे आपली प्राइसिंग प्रोसिजरच येत नाही ऑर्डर मध्ये. मग आपली जी 5 नंबरची स्टेप आहे ती करायची, जी की आपण ऑलरेडी एकदा शिकली होती बघा, डिटर्मिनेशन मध्ये. आठवतंय? हायलाइटेड आहे ती करायची. मग काय की सेल्स एरिया, मग तुमचा सेल्स एरिया काय ते असेल ते वाटलं तर मी चेक करतो. SKFS प्लस ISIB प्लस तुमची जी डॉक्युमेंट प्राइसिंग प्रोसिजर आहे ती, आता जी काय असेल ती A असेल किंवा काय असेल, आणि जी तुमची कस्टमर प्राइसिंग प्रोसिजर आहे ती 1 MB बहुतेक, ती वाटलं तर आपण करू. आणि इक्वल टू म्हणजेच वाटलं तर मी असली तर तुमची जी प्राइसिंग प्रोसिजर ती आली पाहिजे. मग काय ZSKFPP असं डिटर्मिनेशन आहे. मग ती कोड काय? OVKK. ठीक आहे, मग मी काय करतो, जातो /NOVKK. आता तुम्ही सांगा, न्यू एंट्री केली पाहिजे का पोझिशन मध्ये गेलं पाहिजे? आता तुम्ही ऑर्डर काढताना एरर येतोय का चुकीची प्राइसिंग प्रोसिजर येते? चुकीची येते सर, ती असाइन नाही केल्यामुळं, डिटरमाइन नाही केल्यामुळं.
डिटरमाइन तर होते ना तिथं प्राइस डिटर्मिन प्राइसिंग प्रोसिजर येते म्हणजे डिटर्मिनेशन होईल. फक्त कसं होईल, चुकीचं हा डिटर्मिनेशन होईल. बरोबर. चुकीची हा चुकीची होते. पियुष समजतंय ना पियुष? हम्म. नाही लक्षात येते का? नाही फ्रँकली सांगा, तसं काही नाही. थोडस अवघड जातंय. नाही ही स्टेप अवघड जाते का पहिली स्टेप? पहिली हे हे समजतंय, पहिलं नाही समजत आहे एवढं. बरं ठीक आहे, एकदा आपण हे कम्प्लीट करू आणि मग एकदा परत रिवाइज करू. चला. हम्म. मग मी काय करतो, जर चुकीची प्राइसिंग प्रोसिजर डिटरमाइन होत असतील तर पोझिशनला जायचं. आणि जर प्राइसिंग प्रोसिजरच डिटरमाइन होत नसेल, असा एरर येत असेल, मग तुम्हाला एरर येतो, नो प्राइसिंग प्रोसिजर इज डिटरमाइन. मग त्यावेळेस तुम्हाला न्यू एंट्रीज करावी लागते. पण आता काय होतं, चुकीची येते, म्हणून तुम्ही काय करा, पोझिशनला जा, SKF ला चेक करा. दिसते का तुम्हाला? हम्म. पण आता इथं 2 कॉम्बिनेशन आहेत. तुमचं कुठलं आहे हम्म. कॉम्बिनेशन माहिती आहे का तुम्हाला? चेक बी करू. होतं SKF असं होतं काहीतरी. चला ना आपण मग चेकच करू. सेल टॉर्क काय तुमचा? SKF येस. डिस्ट्रीब्युशन चॅनल काय तुमचं? IS. डिव्हिजन काय तुमचं? IB. आता डॉक्युमेंट प्राइसिंग प्रोसिजर माहिती आहे का तुम्हाला? नाही. मग डॉक्युमेंट कसं प्राइसिंग प्रोसिजर इज माहित नाही. मग आपण इथे दिलेले बघा, नोट दिलेले. डॉक्युमेंट प्राइसिंग प्रोसिजर कम्स फ्रॉम ऑर्डर टाइप टी कोड VOV8. ठीक आहे, मग जातो मी इथं जातो, न्यू विंडो ओपन करतो, VOV8 गेलो, ऑर्डर टाइप OR, त्याच्यामध्ये गेलो, त्याच्यात डबल क्लिक केलं. आता इथे चेक करू डॉक्युमेंट प्राइसिंग प्रोसिजर कुठे आहे. दिसते ट्रान्झॅक्शन फ्लो मध्ये A. बरोबर. मग इथे जातो, A टाकतो. आता कस्टमर प्राइसिंग प्रोसिजर कुठलं आहे माहित नाही. मग कस्टमर मास्टर मध्ये सर BP ला जातो. सेल्स तुमचा कस्टमर काय नाव आहे त्याचं? नोवेल केम नोवेल केम सापडला. ह्याला डबल क्लिक करतो. 00 च्या ऐवजी FLCU0 म्हणजे सेल्स एरिया. मग सेल्स डेटाला जातो आणि बघा कस्टमर प्राइसिंग प्रोसिजर काय? 1 स्टँडर्ड. 1. मग इथं 1 टाकतो आणि एंटर दाबतो. बघा पहिली एंट्री आहे, म्हणजे पहिली एंट्री तुमची A आणि 1 वाली. मग तिथं काय, तिथे जाऊन चेंज करा, तुमची प्राइसिंग प्रोसिजर टाका. कुठली आहे मग ती? Z. वाटलं तर Z दाबून SKF टाका आणि स्टार बघा आली. SKF FP डबल आणि एंटर दाबा. राईट. त्याला सेव्ह करून टाका. सेव्ह केलं, डेटा वॉज सेव्ह. आता परत बॅक येतो, हे बाकीच्या गोष्टी बंद करून टाकू. आता परत ऑर्डर काढा, VA01, ऑर्डर टाइप OR, कस्टमर टाकला, मटेरियल टाकलं, क्वांटिटी 1 टाकली. आता चेक करा, हेडरला जा. कुठली प्राइसिंग प्रोसिजर आली हो? ZSKFPP हीच आपण टाकली होती. येस, हीच बनवली होती, तर हीच टाकली होती नाही काय? प्राइसिंग प्रोसिजर काय तुमची? हीच आहे. ठीक आहे, बोल्ड केले बोल्ड, आणि तीच इथं डिटरमाइन झाली तुम्हाला. ओके, पहिल्यांदा बनवली आणि दुसऱ्यांदा वेळेस डिटरमाइन केली. राईट. पण आता मग बॅक जातो, मला सिस्टीम काय बघ प्राइस देते का काही? 00 येते. मग मी जातो अनालिसिसला, डबल क्लिक, कंडिशन. मग इथे काय म्हणते, तुमची ZSPC नावाची प्राइसिंग काय म्हणते? मिसिंग आहे. राईट. बरोबर आहे. मग ज्यावेळेस मी अनालिसिसला जातो बघा, ZSPC डबल क्लिक इथं क्लिक करतो, बघा काय म्हणते मला,
काय सांगितलंय? कंडिशन रेकॉर्ड इज मिसिंग, बरोबर ना? कंडिशन टाईप ZSPC 10 नंबरला आणि 20 नंबरला जे आपण स्टेप नंबर टाकले होते का 10 20 आठवते? हम्म. तिथं काय म्हणते दोन्ही रेकॉर्ड स्टेपला काय नाहीये? मिसिंग. मिशन रेकॉर्ड नाहीये. हा, मग रेकॉर्ड आपण कशाने मेंटेन VK करतो आता? 11 VK एक्झॅक्टली 11 स्लॅश OVK11. तुमची कंडिशन टाका ZSPC. आता कल्पेश तुमचं क्वेश्चन सांगतात. आता बघा, एंटर दाबतो. किती आले तू इथे? इथे आलं सेल्स ऑफ डिस्ट्रीब्युशन चॅनल कस्टमर अँड मटेरियल. आणि दुसरं मटेरियल हा दोनच टेबल मटेरियल. आले. तुम्ही मला विचारले ना टेबल का हा. बनवायचे? हम्म. टेबल बनवले, हा. ऍक्सेस सिक्वेन्स लावले, ऍक्सेस सिक्वेन्स बनवला, कंडिशन टाईपला लावला. म्हणून इथे किती टेबल आले? हम्म. तुमच्या की कॉम्बिनेशन मध्ये किती 2 टेबल आले? दोनच. 2. राईट? समजलं? हम्म. आन्सर क्लिअर आहे का हा तुमच्या सर, इथं? तो पण तेच आहे सर. बट म्हणजे आपण जेव्हा क्रिएट करणार आहे तर बिझनेस आपल्याला का बरं सांगतो की हेच क्रिएट करायचं आहे? म्हणजे हा, प्राइस फेच करण्यासाठी फक्त का नसतं त्यांच्या रिक्वायरमेंटनुसार? आता रिक्वायरमेंट म्हणजे की आपण त्यांना विचारतो की तुमचं प्राइसिंग सिच्युएशन कसं आहे. जसं मी म्हणलं की ते काय म्हणतात हं, आमच्याकडे 100 कस्टमर आहेत. आम्ही आमचे 10-10 हं, कस्टमर हं, कसे आहेत बघा, स्पेसिफिक आहेत. त्यांना आम्ही काय हं, करतो की थोडी वेगळी प्राइस असते आणि बाकीच्यांना, बाकी 90 कस्टमरला जी आम्ही ठरली ती ठरली, बरोबर? मग हं, आपल्याला ऑटोमॅटिक मग ऍज अ कन्सल्टंट आपल्याला किती कॉम्बिनेशन बनवावे लागतील? 2. एक हं. जेनेरिक प्राइस. जेनेरिक अ, प्राइस म्हणजे कुठली? ही बघा. हं, आता इथं कोणी कस्टमर आहे का? हं, आता मी इथं काय हं, करतो, सेल्स ऑर हं, SKFS मटेरियल हं, इज, तुमचं मटेरियल काय 6x22. एंटर दाबा. आता हे समजा माझं हं, हं, प्राइसिंग किती आहे? पॅक आहे ना, तर एक 9,000 रुपये प्राइसिंग आहे, बरोबर? म्हणजे कुणी हं, कस्टमर येऊ हं. त्याला किती प्राइस पडणार आता? 9,000. 9,000. हा, आला सेव्ह हं, करतो. हा? आणि जर आता मी बॅक जातो, परत एंटर दाबतो, सॉरी की कॉम्बिनेशन दाबतो आणि पहिल्या ह्याला हं, हं, आता माझा SKFS आहे आणि कस्टमर 2090 आणि हे मटेरियल 6x22 असेल, त्यावेळेस त्याला हं, किती प्राइस आहे? 8,000. हं, हं, आता त्याला मी सेव्ह करतो. म्हणजे माझे त्याचे दोन्ही हं, सिनेरिओ जे हं, कस्टमरना मला म्हणजे मला बिझनेसनं सांगितले होते किंवा आमचे जे स्पेसिफिक कस्टमर हं, आहेत त्यांना 8,000, बाकी जे कुणी येऊ. अदरवाईज नाही तर काय करावं लागेल, मग तुम्हाला 100 जणांना हे रेकॉर्ड मेंटेन करावं लागेल. आता किती जणांना रेकॉर्ड हं, मेंटेन करावं लागेल? 11च वेळेस करावं लागेल. 10 जणाला, जे 10 तुमचे स्पेशल कस्टमर आहेत हं, त्याला हे, आणि बाकीच्यांना हं, 2 नंबरचे हे. हं, समजलं का? हं. लक्षात म्हणजे कल्पेश समजलं असेल तर येस म्हणा, नाहीतर मग आणखी हां. एक्सप्लेन. राईट? हो, वाटलं तर म्हणजे मला जेवढं समजलं तेवढं सांगतोय. हं, म्हणजे कसं असतं, पहिली जी आपण घेतोय ते म्हणजे तिथे कसं सेल्स ऑफ कस्टमर मटेरियल ही बिझनेसची रिक्वायरमेंट आहे म्हणून आपण ते तिथं ते घेतलं. चूज करतोय. आणि दुसरं वालं जे घेतोय याच्यासाठी की फक्त त्यांना कस्टमर आणि मटेरियलची रिक्वायरमेंट आहे. म्हणजे त्या हिशोबाने प्राइसिंग डिटरमाइन झाली येस पाहिजे म्हणून ते घेतोय. येस प्राइसिंग आली पाहिजे. येस. हां. आता जर मी आता आता ऑर्डर काढतो. हं? आता बघा, आलं 8,000. अनालिसिसला गेलो, त्यानं काय म्हटलं तर ZSPC ला जातो. पहिल्या कॉम्बिनेशनला चेक करतो. बघा, कंडिशन रेकॉर्ड काय म्हणते? फाउंड झालं म्हणते. किंवा पहिल्या हं. ह्याच्यामध्ये बघा, कंडिशन रेकॉर्ड हॅज बीन फाउंड. कुठल्या स्टेपला फाउंड झाले? 10 नंबरच्या का 20च्या? 10 10, का 10. 20? 10. आणि ते 20ला काय म्हणते? 10ला. हो. हा, आणि 20ला काय एक्सेस म्हणते? हॅज नॉट बीन एक्झिक्युटेड प्रिव्हियस एक्सेस. हा, आपण ते टिक लावलं होतं का त्या ऍक्सेस सिक्वेन्स मध्ये? हं. मोर त्याच्यामुळे त्याला 10 स्पेसिफिक टू नंबरला, मोस्ट. हा 10 नंबरला सापडलं, मग 20 नंबरला तो गेला का चेक करायला? नाही. नाहीच गेला, नाही काय? 10 नंबरला तुम्हाला 8,000 दिसते, 20 नंबरच्या फोल्डरला बघा सेम मेसेज. हं, हं. आणि इथे लिहून पण येते बघा, द एक्सक्लुसिव्ह इंडिकेटर हॅज बीन सेट इन दी ऍक्सेस सिक्वेन्स फॉर अन ऍक्सेस.
मग पुन्हा एक्सप्लेनेशन पण दिलं ऍज अ कंडिशन रेकॉर्ड हॅज ऑलरेडी बीन डिटरमाइन इन द प्रिव्हियस ऍक्सेस सो नो सर्च टू प्लेस इन द करंट ऍक्सेस राईट. आता हेच जर मी बाजूला एक दुसरे करतो, आता तुमच्याकडे दुसरा एखादा कस्टमर आहे का आपला? बरं चेक करू आपण, दुसरा एखादा कस्टमर आहे का आपला? 2 कस्टमर आहेत का आपल्याकडे? आहेत. एक आहे नोवेल आणि एक आहे स्टार राईट. आता बघा स्टार माझा काही स्पेशल कस्टमर नाही आहे. आता मी काय करतो बघा, CS01 OR हा कस्टमर टाकतो, मटेरियल टाकतो. काय आली किंमत? 9,000 आणि ह्याला किती आली? 8,000. 9,000च्या अनालिसिसला जातो. फर्स्ट नंबरच्या स्टेपला बघा, किंवा इथंच बघा आधी. कंडिशन रेकॉर्ड फाउंड झाले, पण किती नंबरच्या स्टेपला झालंय? 10 ला झालंय का? नाही, 20 ला झालंय. कारण का? इथे त्यानं काय चेक करायचं होतं त्याला? सेल्स ऑर डिस्ट्रीब्युशन चॅनल मटेरियल. कस्टमर सोबत काही घेणं देणं होतं का त्याला? नव्हतं. म्हणून त्यानं 9,000 दिली. आणि ह्या केसमध्ये कसं होतं की कस्टमर स्पेसिफिक होतं, म्हणून त्यानं ऑलरेडी 10 नंबरला ते सापडलं, 20 नंबरला गेलंच नाही. क्लिअर? कल्पेश क्लिअर? हो सर. तर ही झाली तुमची कंडिशन रेकॉर्डची लास्ट केलं. ह्यालाच म्हणायचं शेवटचं आपण केलं ते मग कळालं. ते अगोदर कसं केलं ना, थोडस तिथं. आता रिपीट करू सगळे एकदा. आता सगळे एकदा रिपीट करू आपण. आता काय केलंय की फर्स्ट स्टेप मध्ये आपण कंडिशन टेबल बनवले, बरोबर? हा, मग त्याच्यामध्ये आपण 2 टेबल बनवले, 546 आणि 4. आणि मग ह्याच्यामध्ये आपण काय केलं, मुद्दाहून 546 स्वतःचा बनवला. कशामुळे बनवला? की आपल्याला लक्षात यावं किंवा टेबल कसे बनवतात. ऑलरेडी तो टेबल होता, पण तरी पण आपण स्वतःचा एक बनवला 546. आणि एक स्टँडर्ड घेतला की दरवेळेस बनवायची गरज नसते, तर एक्झिस्टिंग असेल तर कसा वापरायचा, म्हणजे दोन्ही केस आपल्या कव्हर व्हाव्या. नवा कसा बनवायचा आणि एक्झिस्टिंग असेल तर कसा वापरायचा. ठीक आहे, हे झाले कंडिशन टेबल. नंतर ते कंडिशन टेबल बनवून आपण कशात टाकले? या ऍक्सेस सिक्वेन्स मध्ये. वाटलं तर मी जातो, V/07 ला गेलो, ZS जो काही ऍक्सेस सिक्वेन्स आहे त्यात गेलो आणि हे ऍड केले राईट. त्याच्या फील्ड असाइनमेंट पण केले आपण इथे, बरोबर? दोन्ही फोल्डरच्या, दोन्ही टेबलच्या, याच्या पण आणि याच्या पण. आणि मग आता हे बनलं, ऍक्सेस सिक्वेन्स बनला. त्याच्यानंतर आपण काय केलं, एक कंडिशन घेतली V/06 ला, म्हणजे थर्ड स्टेप आलं. आणि तिथे आपण ZSPC नावाची जी कंडिशन आहे तिला कॉपी करून बनवलं. कुठलं? PR00. आणि बनवल्यानंतर ऍक्सेस सिक्वेन्स लिंक पण केला, म्हणजे टेबल, ऍक्सेस सिक्वेन्स, कंडिशन टॅग. हर गोष्ट आपण काय म्हणताय? जोरात बोला थोडं. कशाचं कॉपी केलं? PR00, जी SAP ची स्टँडर्ड प्राइसिंग प्रोसिजर आहे. PR00 राईट, हिला कॉपी केलं. ओके. आणि टेबल, ऍक्सेस सिक्वेन्स, कंडिशन टाईप. त्याच्यानंतर आपण काय केलं, प्राइसिंग प्रोसिजर बनवली. आता SAP ची स्टँडर्ड प्राइसिंग प्रोसिजर काय असते? टी कोड आहे V/08. दिसते? हे आहे आपलं, हे आहे आपलं प्राइसिंग प्रोसिजर स्टँडर्ड. ह्याला कॉपी करून